सुहेलदेव भारतीय समाज पार्टी महिला नेत्या नंदिनी राजभर यांची भर दिवसा हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी उघडकीस आली। सुहेलदेव भारतीय समाज पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस यांची अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली। हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले। या प्रकरणाची माहिती मिळताच राज्यात खळबळ उडाली। हे प्रकरण खलीलाबाद कोतावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघा बायपास येथे घडले आहे। नंदिनी राजभर यांचा मृतदेह घरातील एका खोलीत असलेल्या पलंगाखाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला। त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आलेले होते। नंदिनी राजभर या गेल्या अनेक वर्षांपासून सुहेलदेव भारतीय समाज पक्षात पदाधिकारी म्हणून कार्यरत होत्या। सुहेलदेव समाज पक्षाने त्यांच्यावर पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवली होती। शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात हल्लेखोरांनी 3 ते 4 वाजण्याच्या दरम्यान हा हल्ला केला। हत्येनंतर मृतदेह घरातच पडून होता। माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि फॉरेन्सिक टीमने मृतदेह ताब्यात घेतला। काही दिवसांपासून नंदिनी राजभर यांना धमक्या येत होत्या अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली। त्यामुळे त्या तणावात होत्या। कोण धमकावत आहे हे घरच्यांनी सांगितले नाही। नंदिनी यांच्या सासू आरती देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या सायंकाळी 4च्या सुमारास घरी पोहोचल्या तेव्हा दरवाजा आतून उघडा होता। त्यांनी आत जाऊन नंदिनीला फोन करायला सुरुवात केली पण प्रतिसाद मिळाला नाही। त्या नंदिनीच्या खोलीत गेल्या तेव्हा तिथे अंधार पडला होता आणि त्यांचा मृतदेह बेडजवळ जमिनीवर पडलेला दिसला। त्यांनी नंदिनी राजभर यांना आवाज दिला पण प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून त्यांनी जवळ जाऊन नंदिनी यांचे डोके धरून त्यांना उचलण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा मृत्यू झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं।